पहा आपली पुढची पद्धत आहे आलेख पद्धत। आलेख पद्धतीमध्ये काय तर दोन चलातील रेषीय समीकरणे आपल्याला सोडवायची असतात। पद्धत कशी वापरायची तुम्हाला सांगतो। ह्याला समीकरण नंबर 1, ह्याला समीकरण नंबर 2 आपल्याला दिलेले समीकरण आहे 2x - y = 1 2 आणि x + y = 4 असे दोन समीकरण दिलेले असतात आणि आलेख पद्धतीने तुम्हाला काय करायचं असते उकल काढायची असते। तुमचं सोल्युशन काय ते काढायचं असते। तर काढायचं कसं पहा दिलेल्या समीकरणाला आपण आतापर्यंत ते बेरीज करा वजाबाकी करा गुणाकार भागाकार हे वापरून करत होतो। आता काय करायचंय समीकरण घ्यायचं आपल्याला यायचं समीकरण 1 च्या 4 क्रमित जोड्या शोधू किंवा काढू असं आपल्याला लिहायचं। दिलेलं समीकरण लिहून घ्यायचं 2x - y = 2 एक छानपैकी असा डब्बा बनवायचा आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीला तुमचे x y आणि x, y अशा तीन नावांची लेखन करून घ्यायचे आणि पुढं 4 डबे तयार करायचे असे। आता जेव्हा समीकरण घेतोय आपण त्यावेळेस काय करायचं एक तर x किंवा y च्या किमती तुम्ही मनाने घ्यायच्या मनाने कोणत्या पण घेऊ शकता। इथं 0 1 2 वजा 1 आपण असं घेणार आहोत। तर आपल्याला काय करायचे समीकरणाच्या कुठल्या पण एका चलाच्या किमती मनाने घ्यायच्या। आपण काय घेतल्या 0 1 2 आणि वजा 1 ह्या किमती ठेवायच्या पण मग त्याच्यावरून आपल्याला y च्या किमती मिळून जातात। लिहायचं पहिली किंमत शोधत आहोत आपण x बरोबर किती येतोय 0 x बरोबर 0 ठेवतो इथं 2 कंसात 0 हे वजा y आणि ते बरोबर इथं 2 आहे। आता हे 0च होणार आहे राहिलं काय वजा y बरोबर 2। आता वजा y ला तर ठेवायचं नाही आपल्याला तर ते तिकडे गेल्यावर काय होतील वजा 2 होऊन जातील म्हणजे तुमची y ची किंमत आली वजा 2। लिहून घ्यायचं 0 वजा 2। त्यानंतर आपण 1 ठेवणार आहोत। दुसरी किंमत शोधतोय आपण x बरोबर ठेवतोय 1 x च्या ठिकाणी 1 2 कंसात 1 वजा y बरोबर 2 या दोघांचा गुणाकार 2 वजा y बरोबर 2 इथं वजा y बरोबर 2 हे तिकडे गेला वजा 2 वजा y बरोबर 0। आता वजा थोडी राहणार आहे 0 ला तिकडे गेलं तर ते 0च राहणार आहे तर y बरोबर काय होईल तुमचं म्हणून y बरोबर 0। तर अशा पद्धतीने इथं 0 येईल। इथं लिहून घ्यायचं 1, 0। आता पुढची किंमत शोधायची आपल्याला x बरोबर ठेवू आपण तिसरी किंमत शोधतोय x बरोबर ठेवू आपण 2 तर इथं आहे 2 कंसात 2 वजा y बरोबर 2 दोघांचा गुणाकार 4 वजा y बरोबर 2 वजा y बरोबर 2 हे तिकडे गेला वजा 4 हे वजा y बरोबर हे वजा 2 वजा वजा गेले बघा म्हणजे y बरोबर राहिलं तुमचं फक्त 2 अशा पद्धतीनं याला 2 इथे द्यायचं 2, 2। आता वजा 1 ही किंमत ठेवून पाहू आपण तर त्यासाठी आपण इथं काढतोय मी लक्षात घ्या। आपण काय करणार आहोत x बरोबर चौथी व्हॅल्यू काढतोय x बरोबर किती ठेवणार आहोत वजा 1। तर समीकरण आहे आपला हा इथं लिहिणार वजा 1 हे वजा y बरोबर इकडं बरोबर 2 या दोघांची वजा दोघांचा गुणाकार वजा 2 वजा y बरोबर 2 हे वजा y बरोबर 2 हे तिकडे गेल्यावर अधिक 2 होतील म्हणजे वजा y बरोबर 4 म्हणजे y बरोबर वजा 4। अशा पद्धतीनं तुमची y ची व्हॅल्यू येईल वजा 4 खाली लिहून टाकायचं वजा 1, वजा 4। अशा पद्धतीने आपण काय करणार एका समीकरणाचे निर्देशक काढले एका समीकरणाचे बरं का एका समीकरणाचे निर्देशक शोधले 4 बिंदू शोधले। आता ते ग्राफ पेपरवर तुमच्या आलेख पेपरवर कसं प्लॉट करता येईल कसं काढता येईल ते आपण पाहणार आहोत। एवढं लिहून घ्या आधी पहा आपण एका समीकरणाचे काढले आता दुसऱ्या समीकरणासाठी सेम समीकरण 2 च्या 4 क्रमित जोड्या शोधू म्हणून लिहायचं समीकरण लिहून घ्यायचं। आपलं समीकरण आहे x + y बरोबर 4 आणि आपल्याला x च्या किमती ह्याच ठेवायच्या समजा आपल्या मनावर ह्याच ठेवायच्या। आपण काय करणार आता नंबर 1 x बरोबर 0 ठेवू कोणत्या समीकरणामध्ये इथं तर इथं काय होईल 0 अधिक y बरोबर 4 म्हणजे y बरोबर 4 आलं काय अवघड आहे काही
घ्यायला 4, इथं आलं 0,4. हे 1 आहे, तर समीकरण 2 साठी पहा, इथं 1 आहे तर x बरोबर 1 ठेवतोय आपण. 1 अधिक y बरोबर 4 म्हणजेच y बरोबर 4 वजा 1 म्हणजे y बरोबर 3 झालं. आता 2 ठेवू. तिसरी किंमत शोधतोय आपण, x बरोबर 2 ठेवणार आहोत. तर 2 अधिक y बरोबर 4, तर y बरोबर 4, हे 2 तिकडे गेल्यावर वजा 2 म्हणजेच y बरोबर 2 झालं. हे 2,2, हे 1,3, हे पण लिहून घ्यायचं. आता वजा 1 ठेवू. चौथी किंमत काढतोय आपण, x बरोबर वजा 1 ठेवू. तर इथं x च्या ठिकाणी वजा 1 अधिक y बरोबर 4 म्हणजेच y बरोबर 4, हे तिकडे गेल्यावर अधिक 1 होतील म्हणजे y बरोबर होईल 5. अशा पद्धतीनं ही किंमत भेटली आपल्याला 5. वजा 1,5. अशा पद्धतीने सोडवायचे. आता शेवटी काय करायचं, आलेख काढायचे. आलेख कसा काढायचं तुम्हाला सांगतो थोडक्यात. पहा आलेख काढत असताना पहिली गोष्ट काय आहे, तर आपले जे स्तंभ आहेत, अरे त्याला अक्ष म्हणतात, स्तंभ नाही म्हणायचं, जे अक्ष आहेत ते आहे वरचा हा वाला उभा वाला असतो y आणि हा आडवा x असतो ना, अक्ष म्हणायचं. y अक्ष आणि x अक्ष. ह्याच्यावर हे जे सेंटर पॉइंट असते ते म्हणजे 0 तुमचा. इथं काय असणार आहे, 0. इकडं अधिक 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीनं इकडं 1, 2, 3, 4, 5. इकडं खाली वजा 1, वजा 2, वजा 3, वजा 4, वजा 5. इकडं वजा 1, वजा 2, वजा 3, वजा 4 आणि वजा 5. वजा 5 पर्यंत काय घेतलंय, कारण आपल्या सगळ्यात मोठी संख्या इथं 5 दिसत आहे. पहिल्या किमतीमध्ये पण 5 पेक्षा मोठ्या नाही. तर आपण काय करू, आता समीकरण 2 च्या इथं आहे तर आपण समीकरण 2 च्या प्लॉट करून दाखवू कसं करायचं काय नाही. पहिली किंमत आहे 0,4. तर लक्षात घ्या, पहिली किंमत x ची असती, दुसरी किंमत y ची. तर 0 कशावर पाहिजे, x अक्षावर 0. आता y अक्षावर 4 पाहिजे. y अक्षावर 4 म्हणजे ते दशांश इथं येणार आहे. हा पॉइंट झाला तुमचा 0,4. त्यानंतर 1,3. 1 आहे तुमचं x अक्षाचा आणि 3 आहे तुमचं y अक्षाचं इथं. तर तो असेल तुमचा 1,3 पॉइंट. पुन्हा आहे 2,2. 2 इथं आहे आणि ह्याचा 2 इथं आहे, तर हे येईल तुमचं 2,2. आणि शेवटचा आहे वजा 1,5. वजा 1 इथं आहे आणि अधिक 5 म्हणजे हे, म्हणजे तुमचा तो जो 1,5 तो येणार आहे तो इथं येणार आहे. याला तिकडे लिहून घ्या. आणि हा पॉइंट झाला तुमचा वजा 1,5. तर हे चारही बिंदू तुमचे एका रेषेतच असतील ग्राफ पेपर, बरोबर का. इथं जरी सरळ दिसत नसते तर ही तुमची रेषा अशा पद्धतीने काहीतरी अशी काहीतरी निघणार. आणि याला नाव देऊन टाकायचं काय आहे, x अधिक y बरोबर 4. आता दुसरी रेषा शोधायची आपल्याला. ते त्या किमती मला सांगून द्या पटपट. पहिली काय आहे, 0, वजा 2. तर 0 हा x चा झाला. आता y ची बारी. तर वजा 2 इथं आहे, तर तो बिंदू इथं येईल. हा झाला तुमचा 0, वजा 2. पुढं 1,0. 1,0. तर मग 1,0 म्हणजे ते एक तुमचं इथंच आहे. 0 व्हायचं म्हणजे तो बिंदूच इथं येणार आहे. 1,0. पुन्हा 2,2च. तर तो बिंदू इथे येईल 2,2 त्याचा पण. पुन्हा वजा 1, वजा 4 म्हणजे तो इथे येईल, बरोबर आहे का. वजा 1, वजा 4. तर तुम्ही जर पाहिला तर हे ह्या चारही रेषा एका रेषेतच येणार आहे. हे असं ह्या पद्धतीने. आणि ते बघा तुमचं छेदन जे बिंदू आला ना तो म्हणजे तुमची उक्कल असणार आहे. तुमचं उत्तर असायला पाहिजे 2,2. चेक करून घ्यायचं. उक्कल
x, y बरोबर 2,2. आता ह्या रेषेचं जे काही तुमचं समीकरण होतं ते लिहून टाका. 2x - y बरोबर 2. 2x - y बरोबर 2. ह्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. आणि इथं शेवट तुमचं प्रमाण एक लिहिणं गरजेचं आहे. प्रमाण काय असणार आहे? 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट 1 एकक. हे कशावर? x व y अक्षावर. दोन्हीवर पण सारखाच. अशा पद्धतीनं लिहायचं. हे झालं आलेख पद्धत. आलेख पद्धतीमध्ये जे छेदनबिंदू असते ती म्हणजे तुमची उकल. याचं उत्तर आलं पाहिजे 2,2. आता कृती क्रमांक 1 पेज नंबर 8 त्याच्यावर दिलेले आहे x - y बरोबर 1. समीकरण दिलेले आहे तुम्हाला. x - y बरोबर 1. कृती क्रमांक 1. समीकरण दुसरं आहे 5x - 3y बरोबर 1. 5x - 3y बरोबर 1. ह्याला समीकरण नंबर 1, ह्याला समीकरण नंबर 2. तर समीकरण 1 साठी त्यांनी टेबल दिलेलं आहे. ते आहे बघा असा. x, y आणि x, y. तर त्यांनी x आणि y च्या काही किमती दिलेल्या आहेत. बाकीचे आपल्याला शोधायचे. किती दिलेले आहेत? 4 दिलेले आहेत ना. चला वाढू याला आपण थोडं. तर x च्या किमती त्यांनी 0 आणि 3 दिलेले. 0 आणि इथं 3. आणि y च्या दिलेले आहेत 0 आणि -3. इथं 0 आणि इथं -3. तर बघू आपण त्यानुसार सोडू. समोर लक्ष द्या कसं सोडवायचं याला. समीकरण 1 आहे आपला x - y बरोबर 1. ह्याला सोडवण्यासाठी ही प्रोसिजर दिलेली आहे. तर आपण काय करू? x च्या ठिकाणी 0 ठेवू. पहिली किंमत शोधतोय आपण. 0 - y बरोबर 1. आता वजा तिकडे जातात म्हणजे y बरोबर -1 होऊन जाईल. चला पहिली किंमत भेटून गेली आपल्याला 0, -1. चला आता y ची किंमत 0 ठेवू. दुसरी किंमत शोधतोय. y बरोबर किती ठेवणार आहोत आपण? 0. म्हणजेच x - 0 बरोबर 1. हे तर 0 वजा असेल अधिक असेल 0च असते म्हणजे x बरोबर आलं 1. झालं. ह्याचं उत्तर आलं 1 म्हणजे 1,0. आता तिसरी किंमत शोधू आपण. आपण काय करतोय? x बरोबर 3 ठेवतोय. x बरोबर 3 जर ठेवलं तर काय येईल बघू आपण. 3 - y बरोबर 1 म्हणजे y बरोबर 1. हे तिकडे वजा 3 - y बरोबर वजा. ह्याचं उत्तर काय येईल? -2. 3 मधून 1 गेलं -2 मोठ्या पदाचं चिन्ह. हे वजा गेले ढगात y बरोबर राहिले 2. झालं 3,2. आता y ची किंमत आपण -3 ठेवू. y बरोबर -3. आपण चौथी किंमत शोधतोय. तर y च्या ठिकाणी किती ठेवणार आपण? x - 3 बरोबर 1. हे x वजा गुणाकार अधिक 3 बरोबर 1. ह्याला अजून सोडू आपण. x बरोबर हे 1 हे तिकडे गेल्यावर -3. त्याचं उत्तर येईल -2 म्हणजे x बरोबर किती आलं तुमचं? -2. ह्या पद्धतीने -2, -3 झालं. अशा पद्धतीने लिहायचं. आता जे समीकरण 2 साठी आहे ते समीकरण 2 साठी इथं पहा 5x - 3y बरोबर 1 ह्याचा टेबल दिलेला असावा आणि त्याच्या पण काही किमती दिलेल्या असाव्यात आणि बाकीचं उत्तर तुम्ही काढून दाखवा मला. x, y. तर इथं आहे 2, 8, 2 -2 4. इथं 2 8 -2 आणि इथं 4. तर मला बाकीच्या किमती शोधून दाखवा. पहा याच्यासाठी तुम्हाला x ची किंमत दिलेली आहे. पहिली किंमत शोधू आपण इथं. x बरोबर ठेवायचे तुम्हाला 2. आपलं समीकरण आहे इथं 5(2 - 3y बरोबर 1. या दोघांचा गुणाकार 10 - 3y बरोबर 1. हे -3y जशाला तसे बरोबर 1. हा अधिक तिकडे गेल्यावर -10 होईल. तर हे इथं -3y बरोबर -9 उत्तर येईल. 10 मधून 1 गेल्यावर आता 9 आणि मोठ्या पदाचं चिन्ह वजा. हे वजा आणि हे वजा कटून जातात म्हणजे y बरोबर 9/3. 3 1 3 3 3 9
म्हणजे y बरोबर आलं तुमचं 3 6 गेलेला तारीख. आता y ची किंमत आपल्याला 8 ठेवायची आहे. तर दुसरी किंमत शोधतोय आपण. y बरोबर 8 ठेवायचं आहे आपल्याला. y बरोबर 8 म्हणजे आपलं समीकरण आहे 5x वजा 3 कंसात 8 बरोबर 1. हे 5x हे वजा 8 त्रिक 24 बरोबर 1. हे 5x जशाला तसे राहतील आणि हे वजा 24 तिकडे गेल्यावर अधिक होतील म्हणजे 1 अधिक 24 बरोबर हे होतील 25. हे आलं तुमचं x. हे ह्याच्या गुणाकारामध्ये सॉरी भागाकारात घेऊन जा. 5 1 5 5 5 25 म्हणजे x बरोबर आलं तुमचं 5. हे 5 आलं. हे y ची किंमत इथं आली होती 3. ते लिहून टाका 2,3 आणि हे लिहा 5,8. आता तिसरी किंमत दिलेली आहे y बरोबर तुम्हाला वजा 2 ठेवायचं आहे. तर y बरोबर वजा 2 ठेवू आपण. हे 5x वजा 3 कंसात वजा 2 बरोबर 1. तर हे 5x जशाला तसे दोघांचा गुणाकार वजा वजा अधिक 3 दोन्ही 6 बरोबर 1. हे 5x हे अधिक तिकडे गेल्यावर काय होतील वजा 6 होतील म्हणजे हे 5x बरोबर वजा 5 म्हणजे x बरोबर वजा 5 छेद 5 5 1 5 5 1 5 म्हणजे उत्तर येईल वजा 1 म्हणजे x बरोबर आलं तुमचं वजा 1. बारकाईनं सोडवायचं आहे तुम्हाला. वजा 1 वजा 2. आता ही किंमत शोधण्यासाठी आपण इथं काढू. ते वजा 4 आहे. वजा 4 आहे की 4 आहे वजा 4. चला त्याची किंमत शोधू आपण. हे वजा 4 आहेत ना. चला ठीक आहे. तर x बरोबर आपल्याला आता वजा 4 चौथी किंमत शोधतोय आपण. 5 कंसात वजा 4 वजा 3y बरोबर 1. हे समीकरण तयार झालं आपलं. दोघांचा गुणाकार 5 वजा असल्यामुळे वजा 20 वजा 3y बरोबर 1. हे तिकडे गेल्यावर काय होतील अधिक होतील. काय होतील हे वजा 20 तिकडे गेल्यावर अधिक 20 म्हणजे हे वजा 3y बरोबर दोघांची बेरीज 21 म्हणजे y बरोबर 21 छेद हे 3च घेऊ आपण. वजा घेतलं तरी काय अडचण नाही. वजा छेदामध्ये आलं तरी काय अडचण नाही. 3 1 3 3 7 21 हे वजा राहतील जशाला तसे म्हणजे उत्तर येईल तुमचं वजा 7. म्हणून y बरोबर येईल तुमचं वजा 7. अशा पद्धतीने y ची किंमत तुमची इथं वजा 7 घ्या. हे वजा 4 वजा 7 असं सोडून घ्यायचं. ठीक आहे लिहून घ्या.